संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजितदादांचा निर्णय असून मी त्यांना काउंटर करणं योग्य नाहीये। मात्र मी बीड प्रकरणी कुठेही गप्प नसल्याचं मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। बीडच्या प्रकरणी एसआयटीची मागणी पहिल्यांदा मीच केली असून राजकीय भूमिका न घेता बीडचा विषय हाताळणं गरजेचं होतं। असं केलं असतं तर बीड बदनाम झालं नसतं असंही मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। तर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय हा दादा घेणार, त्यामध्ये आम्ही काहीही बोलू शकत नाही असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे। आणि बीड प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची सर्वात पहिली मागणी ही आपणच केल्याचं देखील पंकजा मुंडे यांकडून म्हटलं गेलेलं आहे। तसंच बीडच्या प्रकरणामध्ये राजकारण केलं गेलं नसतं तर बीडची बदनामी देखील झाली नसते असं वक्तव्य देखील त्यांच्याकडून करण्यात आलं। मी ह्याच्यावर प्रतिक्रिया देण्याआधी मी एक कोट करेन की ह्याच्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते उपमुख्यमंत्री आहेत आणि राष्ट्रवादीचे ते सर्व आहेत आणि त्यांनी प्रतिक्रिया जी दिली आहे त्या प्रतिक्रियेला काउंटर करण्याचं माझं काही कारण नाही। ते जर म्हणतायत की त्यांना जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत कारवाई करणं अनुचित आहे आणि जर अजित पवार म्हणतायत की जर शोध लागला कोणाचाही संबंध असेल तर त्याला सोडणार नाही आणि मी काल त्यांचं वाक्य अगदी माझंही असेल तरी मला सोडणार नाही, तर हे त्यांनी म्हटलंय। त्यामुळे ह्या विषयाला रोज रोज काय नवीन बाईट मिळू शकतील तुम्हाला? काहीच मिळू शकत नाही। जे तुमच्याबद्दल बोलतायत की पंकजाताई तुम्ही गप्प का आहे, तुम्ही बोलत असं ते त्यांचा सवाल आहे। आता मी बोलतेच आहे ना, आता कुठे गप्प आहे? कोणाच्या सवालांना उत्तर द्यायचं मी काही कारण नाही। मी पहिलं पत्र दिलं या महाराष्ट्रात ते एसआयटी लावा म्हणून। बोलण्यामुळे हे राज्य हलणार असतं तर मग ह्या गोष्टी हे पहिले का नाही बोलले? ज्या अनेक गोष्टी ते आता बोलतायत ते मागच्या 2 वर्षात का नाही बोलले? त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना, कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं।